नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं मस्त अशी कवळी भेंडी घेतली. मैत्रिणो, भेंडी खाऊन खाऊन कंटाळा येतो. कधीतरी वेगळी भेंडी तर बनवून पहा. चला, आज आपल्याला मस्त अशी वेगळी भेंडी बनवायची. त्याच्यामध्ये मस्त अशा 3 कवळ्या शिमला मिरच्या बी घेतल्यात आणि आपली भेंडी बी कवळी आहे पहा. चला, आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता ही भेंडी कशी चिरायची मी तुम्हाला दाखवते, पाहू शकता तुम्ही. फक्त नाक आणि बुडूक हे करायचं आणि मध्ये फक्त तुकडा करायचा हो का. अजिबात तिला बारीक ठेवायची नाही, फक्त मोठे मोठे तुकडे आपल्याला करून घ्यायचे मैत्रिणी. अगदीच झटपट होणारी ही भेंडी आणि एकही थेंब त्याला पाण्याचा राहिला नाही पाहिजे बरं का. भेंडी स्वच्छ ही पुसून घेतलेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. अशा पद्धतीने मी संपूर्ण भेंडी आणि शिमला ही चिरून घेणार आहे पहा. चला, तोपर्यंत पुढची तयारी. इथं पहा, इथं शेंगदाणे टाकलेत. आता आपल्या भेंडीला कोणता मसाला लागतोय तो आपल्याला इथं भाजून घ्यायचा आहे पहा. भेंडीला नाही मी मसाला यूज करणार, नाही काय करणार बघा. मग चला, आता थोडंसं तेल टाकते. शेंगदाणे अगदी छान मस्त असे खरपूस आपल्याला परतून घ्यायच्यात बरं का. छान खरपूस आहे का. त्याच्यानंतर लगेच आपण इथं 5-6 मिरच्या मैत्रिणी टाकून घेणार आहे. लाल मिरच्या आहे मैत्रिणी, लई तिखटही नाही आहे. अक्षरशः ही भेंडी तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडणार. त्याच्यानंतर मी लसूणही टाकणार आहे. भरपूर सारा लसूण टाकलेला आहे पहा मैत्रिणी. त्याच्यानंतर टाकणार आहे इथं धने पहा, मस्त असे धने टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला सफेद तीळसुद्धा टाकायचे आहेत पहा बरं का मैत्रिणी. हे बघा, मस्त असे 1 चमच्याचं माप सफेद तीळ टाकलेले आहेत मी. आणि आता हे पूर्ण आपल्याला वाटण असं परतून घ्यायचे, छान भाजून घ्यायचे. अक्षरशः खरपूस असं भाजलं पाहिजे, पाहू शकता मैत्रिणी. आणि मिरच्या बी छान हे झाल्या पाहिजे. एकही थेंब पाण्याचा टाकायचा नाही आपल्याला. हे वाटण अक्षरशः तसंच वाटायचं आहे बरं का पहा. आता त्याच्यानंतर इथं कोथिंबीर आहे मी. ही कोथिंबीर छान अशी चिरून घेणार आहे पहा. मस्त वाटण असं भाजत आलेलं आहे आपलं, पाहू शकता. अजिबात डागळून द्यायचं नाही, लगेच कोथिंबीर टाकायची. म्हणजे काय होतं, जे खाली तेल राहिलेलं ते पूर्ण असं निघून येतं कोथिंबीरींनी मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच मैत्रिणी, तुम्ही अशी भेंडी कधी केली का नाही? असंच हे आपण जी प्रोसेस वाटणाची घेतलेली आहे तशी घेतली का नाही पहा. एवढी छान भेंडी होती ना. चला, आता इथं भेंडीचे काप संपूर्ण झालेले आहेत हे बघा. आता इथं 2-3 पळ्या मी तेल टाकलं आहे आणि तेलही भेंडीला एवढं काही लागत नाही. आता तुम्हाला वाटतं ही भेंडी संपूर्ण आपल्याला तळून घ्यायची, मग तेल जास्त लागेल का नाही? अजिबात नाही. मी आता एकदा जे तेल टाकलं आहे त्याच्यातच आपली भेंडी आपल्याला तयार करायची मैत्रिणी, पाहू शकता. भेंडी अगदी छान परतून निघालेली आहे, म्हणजे 90% ही भेंडी मैत्रिणी शिजून निघालेली आहे पहा. आता तिला अगदीच काढून घेऊया व्यवस्थित. एवढी भेंडी मी परतून घेतलेली आहे तरी आपल्या कढईमध्ये तेल शिल्लक आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. संपूर्ण भेंडी मी आता काढून घेते. मस्त असं तेल एकदम निथळून निघतं त्याचं. आणि त्याच्यानंतर इथं ज्या 3 शिमला घेतल्या होत्या आपण, ह्या अशा पातळ कट करून, ह्यासुद्धा मी शालो फ्राय करून घेणार आहे पहा मस्तपैकी. आता ही शिमला आपल्याला एकदमच कमी, अशी भेंडी आपण 90% घेतली भाजून, पण आपल्याला शिमला ही 50% शालो फ्राय करायची बघा, जास्त नाही करायची. कारण की थोडीशी कचट असली तरच शिमला छान लागते मैत्रिणी, पाहू शकता. आता इथे शिमला बी आपली छान अशी शालो फ्राय झालेली आहे, तीसुद्धा आपण काढून घेऊ का. कढईत आपलं जसून तसं तेल आहे, उगाच थोडंसं म्हणायचं 1 पळीचा माना फक्त कमी झालेला आहे, बाकी तसंच आहे. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला ही भाजी पुन्हा रेडी करायची पहा. आता मी इथं जिरी मोहरी टाकली, छान जिरी मोहरी फुलून निघाली. त्याच्यानंतर टाकायचा आहे लगेच कांदा. हे बघा, 1 कांदा घेतलेला आहे, तो उभा कट करून घेतलेला आहे मैत्रिणी. एकदम पातळ असा कट केला आहे. जेवढा कांदा तुम्ही पातळ करसाल तेवढी आपल्या भाजीला अगदी छान चव लागणार मैत्रिणी. कधीतरी अशी वेगळी भाजी भेंडीची खाऊन पहा आणि करून पहा, खरंच खूप छान वाटती. आपण दरवेळेस 30 भेंडीची भाजी खाऊन सुद्धा कंटाळा येतो. अशी जर केली तर नक्कीच तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी अशी भाजी करणार पहा. मी तुम्हाला याच्या आधी बी भेंडीचे भरपूर सारे प्रकार दाखवलेले आहेत, पण प्रत्येक वेळेस वेगळाच प्रकार दाखवलेला आहे बरं का मैत्रिणी.
आता इथं मी पूर्ण एक टॅमॅटो घेतला आहे, तो सुद्धा टाकला आहे पहा. पहा मैत्रिणींनो, कांदा बी अगदी मस्त असा आपला शॅलो फ्राय झालेला आहे पहा. छान असा झाला आहे, रंग बी पहा काय सुंदर झाला आहे, मऊसूत हा कांदा झालेला आहे आणि टॅमॅटो बी त्याच्यामध्ये मस्त असे झालेले आहेत पहा. हे बघा, रंग इतका छान आला आहे त्याला, टॅमॅटो आणि कांद्याला अगदी मस्त असा कांदा झाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची पहा मैत्रिणी इथं. आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया. हो का, हळद टाकल्यावर अजूनच मस्त रंग येतो पहा मैत्रिणी. त्याच्यानंतर ही भेंडी शिमला जे आपण हे परतून घेतलेलं साहित्य आता मी हे याच्यात टाकून देणार आहे बघा. आणि आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बघा. मीठही बेतानीच टाका, नाही तर काय होईल, प्रॉब्लेम होईल, खारट झालं की सगळ्या भाजीची बेचव होईल. हे बघा, जो मसाला आपण गरम करून तेलात परतलेला तो आता पूर्ण मी असा काढून घेते बघा. छान अगदी मस्त असा माहीम मसाला झालेला आहे हा आणि खरंच खूप टेस्टी. चला, मसाला संपूर्ण त्याच्यात टाकला. आता भेंडी अगदी छान अशी आपण आता परतून घेऊया बरं का. अगदी मैत्रिणींनो, काही टाईम लागत नाही आणि ही भेंडी खायला बी खूप टेस्टी लागते. चवही तिची खूप अप्रतिम लागते. तुम्हाला अशा भेंडीच्या डिशेस कधी हॉटेलमध्ये किंवा आपण कोणाच्या लग्नांनी गेलो तर अशा भेंडीच्या मस्त मस्त छान छान डिश असतात पहा. मग आपणही कधीतरी असं वाटतं नाही का घरी करून खावा. पहा, एकदा अशी बनवून पहा मैत्रिणींनो. ही भेंडीची भाजी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही करून पहा आणि खाऊन पहा. खूप छान लागते, चवही खूप अप्रतिम लागते पहा. आता इथं पूर्ण ही भेंडीची भाजी मी हलवून घेतलेली आहे मैत्रिणी पहा, अशी मिक्स करून. आता ह्या भेंडीला आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, फक्त एकच वाफ 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची पहा. चला, इथं 2 मिनटं झाकण ठेवूया. 2 मिनटांनी पुन्हा आपली भेंडी चेक करूया पहा. अगदी छान असं तेलही सुटलेलं आहे आणि कसं आहे, संपूर्ण मसाला आपण तेलात परतला आहे, भेंडी बी तेलात परतून घेतली. त्या भेंडीची अगदीच अप्रतिम अशी चव लागते, खूप छान. पहा, काही सुंदर भेंडी झाली मैत्रिणींनो, खायला बी खूप हे आणि अजिबात चिकट वगैरे काही नाही झालेली आहे. अक्षरशः ही भेंडी मैत्रिणींनो अक्षरशः पूर्ण अशी मोकळी मोकळी आहे पहा, खूप छान. मग चला, आता ही भेंडीची भाजी मी तुम्हाला आहे ना एका प्लेटमध्ये मैत्रिणींनो काढून दाखवते पहा. पहा, अगदी रंगबिंग कसा वाटतो तुम्हाला ह्या भेंडीचा आणि खूप अप्रतिम अशी ही भेंडीची भाजी होती मैत्रिणींनो. जर तुम्हाला ही भेंडीची भाजी जर आवडली तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा आणि मस्त खा, स्वस्त राहा आणि भाजी आवडली काय ते सुद्धा सांगा आणि तुम्ही बनवा आणि मलासुद्धा सांगा की आम्ही केली ताई म्हणून. पहा बरं, काय सुंदर भेंडी आहे. अक्षरशः टिफिनला कुठंही शेतात न्यायचं म्हटलं तरी शेतात, प्रवासाला न्यायचं म्हटलं तरी अशी मस्त भेंडीची भाजी आहे पहा ही. नक्कीच अशा पद्धतीने करून पहा मैत्रिणींनो. मी संपूर्ण भेंडी तुमच्या पुढं ताटात काढून ठेवली. पहा, काय सुंदर दिसते का नाही सुरेख. पहा, आता जवळून दाखवते मैत्रिणी तुम्हाला. चला मग, उद्या भेटूया आपण. बाय.